जय जय राम कृष्ण जय हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. कोणाला? नामधारकाला. पापाचं अपनुदन होतं, पुण्याची प्राप्ती होते, ब्रह्मादिक भोग त्याला मिळतात. ब्रह्मादिक पदांसारखं भोग तो बराय बोलतात ना, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. इंद्रपदादिक भोग भोग नव्हे तो भवरोग. भोग नव्हे भोग नव्हे. इंद्रपदादिक भोग भोग नव्हे तो भवरोग, हे बोलणारे माझे तुकोबार आहे. याला म्हणतात विरक्ती. कोणत्याही भोगांवर लाथ मारायची पावर, त्याला म्हणतात विरक्ती. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कसलाही भोग समोर येऊ द्या, नाकारण्याची ताकद विरक्त पुरुषाकडे. काय विरक्त पुरुष झालेत महाराज या भारतीय भूमीमध्ये. काय अलीकडे आपल्याच भांडणात आपल्याला टाइम भेटत नाही. कुठं विरक्त पुरुषांचा शोध घ्यायचा हो. दुनिया फिरून बघा महाराज, एक एक महात्मा, एक असा महात्मा महाराज या मातीला तोलून घेणार, वजन करून विकत घेणार असा महात्मा या भूमीनं जन्माला घातलेला आहे. असू द्या, चला. तेव्हा त्याला विरक्ती दानात मिळते. विरक्ती मिळाली तरी सुद्धा त्याने नाम बंद केलं नाही. का? कारण त्याला छंद लागलेला आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. गोविंद 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 नामाचा त्याला लागलेला, त्याचा प्रताप. त्याच्या पुढची पायरी ब्रह्मादि स्थान भोग विरतिम अथ गुरो पद द्वंद्वम भक्तिम अवाप्नोति. विठ्ठल विठ्ठल. विरक्ती काय एकदा त्याला मिळाली, त्या विरक्तीच्या बळावर आणि चालू असलेलं अखंड नामचिंतन त्याच्या बळावर त्याला श्री गुरूंची प्राप्ती होते. त्याला आपले श्री गुरु शोधण्यासाठी वणवण भटकावं लागत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. त्याला घर बसल्या गुरु मिळतो. गुरु म्हणजे कुठला गुरु? दगडाखालचा नाही, जो परमात्म्याबरोबर एक झालेला आहे, ज्यानं आत्मबोध संपादन केलेला आहे, असा गुरु त्याला मिळतो. एक लक्ष द्या, गुरु आपल्याला सुद्धा मिळतात, पण सांभाळता येत नाही. ही 99.99% लोकांची दुर्दशा आहे. गुरु मिळतात. ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या हातात आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आपला गुरु नाही का? पण का पेलवत नाही? आपल्याला लायकी नाही आपली म्हणून पेलवत नाही. विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांनी दिंडीम घोष केला, एक तरी ओवी अनुभवावी. काय ज्ञानेश्वरी बोलता महाराज तुम्ही? गुरु मिळतात, पण आपल्याला काही होत नाही, पेलवत नाही. ते गुरु नामाच्या बळावर याला मिळतात एक, आणि पदद्वंद्व भक्तिम अवाप्नोति. त्यांच्या दोनही चरण कमलांमध्ये आपली भक्ती उत्पन्न होते. म्हणजे त्याने गुरु पेलला, त्याला गुरु पचला. धोनिया मळकटा बुद्धीचा. तेने दाखविला यशोदेचा बाळवू, धन्य आनंदाची सापडली वेळ. गुरु मिळतात कशानं? नामाच्या प्रभावाने. मना लागलिया छंद, त्याच्या प्रभावाने पापाचं अपनुदन होतं. 2 पुण्याची प्राप्ती होते. 3 ब्रह्मादी स्थान भोग त्याला प्राप्त होतात. 4
त्याच्यावर लात मारायची ताकद त्याला निर्माण होते. 5 त्याला गुरु घर बसल्या मिळतात. 6 त्या गुरुजींच्या चरणावर भक्ती त्याची उत्पन्न होते. 6 लाभ. कशाचा परिणाम? नामचिंतनाचा. तरी पण तो अजून नामस्मरण सोडत नाही. दिनरजनी हाची धंदा. हाची धंदा म्हणजे पाकिट घेण्याचा नाही, गोविंदाचे पवाडे हा धंदा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. दिनरजनी. आता काय करणार? त्या श्री गुरूंच्या पायावर भक्ती उत्पन्न झाली की मग मात्र तत्वज्ञानमच विष्णो. भगवान परमात्म्याचं त्याला तत्वज्ञान होतं नामाच्या बळावर. नामाच्या बळावर तत्वज्ञान ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठल